नेमकं काय आंदोलन आहे? नाही, आम्ही कंटाळलो या कृषी विभागाला आणि या विमा कंपनीला. गेल्या 1 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळावे म्हणून सातत्यानं लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय. आमचं अन्नत्याग आंदोलन झालं, विविध ठिकाणी मोर्चे काढले. हे फक्त तारखा देतात, प्रत्यक्षात काही कारवाई होत नाही. आजही बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे रब्बीचे पूर्ण पैसे बाकी आहेत, खरीपाचे काही पैसे बाकी आहेत, रिजेक्टेड लोकांचा विमा बाकी आहे. पंचनाम्यामध्ये विमा कंपनीनं घोळ घातलेला आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सह्या नसताना बोगस पंचनामे केलेले आहेत आणि जास्त नुकसान असताना सुद्धा कमी पैसे कंपनीने टाकलेले आहेत. एका शेतकऱ्याला जास्त टाकले, बाकीच्या शेतकऱ्यांना कमी रकमा दिल्या. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून येते आहे. म्हणून मी कंटाळून या विभागामध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मी मुक्कामासाठी आलेलो आहे. मी घरून गादी आणली, अंगावरचं पांघरून आणलं, उशी आणली आणि माझी बॅग भरून आलेलो आहे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होत नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे.